त्याला केंद्र सरकार बरोबर आम्ही पाठपुरावा करतोय आणि त्यामध्ये देखील केंद्र सरकार या आणि राज्य सरकार मिळून या सर्व लोकांना न्याय देईल। कुणालाही या ठिकाणी बेघर होऊ दिलं जाणार नाही। आणि त्याचबरोबर अनेक सदस्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला देखील या ठिकाणी काही राहून गेला असेल तर मी त्यांनाही देईल। परंतु मी एवढंच सांगतो की ज्या काय पद्धतीने सभागृहामध्ये परवा 2 दिवसापूर्वी चर्चा झाली आणि मी तर काय बोललो नव्हतो, मी तर अंबादासजींचं अभिनंदन करत होतो। बाबा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य मी पण आहे, मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे, अंबादास पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आपण आलो आणि मला वाटलं कोणाला काय एवढं लागण्याचं काही कारण नव्हतं, कारण शेवटी आपण सर्वसामान्य कुटुंबातून आले। आणि काही लोकांनी पावसाळ्याचा उल्लेख केला, त्यामुळे पावसाळ्यामध्ये काय उगवतात, छत्र्या उगवतात का काय, कोण आणखी येतं बेडूक वगैरे, पण तो बेडकं ठीक आहे, परंतु एवढ्या लवकर झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही। मी सांगतो एवढ्या लवकर, आणि खरं म्हणजे किती बदलणार। आता मी कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये मी जात नाहीये, परंतु ज्या लोकांना कसपटा समजलं, हे संपलेले लोक आहेत, आता त्यांच्याच मागे रोज जात आहेत आपण। आणि म्हणून हे देखील एक माणसाने कसं बदलावं, किती बदलावं आणि काय करावं हे जरा बघा। चल मेरे भाई तेरे हात जोडता हूं या गाण्याची आठवण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि सभापती महोदय, हे मला आहे ना बोलायला मला आवडत नाही, पण बोलायला इथे बोलल्यानंतर बाहेर आणखी जाऊन जोरात एकनाथ शिंदेने असं केलं तसं केलं। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री आताचे, तेव्हा देखील मुख्यमंत्री होते 2014ला, देवेंद्रजींना किती शिव्या शाप दिल्या याचे साक्षीदार आम्ही आहोत, 2019 साली खरं म्हणजे काय दिलं होतं मॅन्डेट जनतेने, शिवसेना भाजपाची लोकांना मॅन्डेट दिलं होतं। आणि काय केलं कोणा जनतेच्या मतांची माती कोणी केली? आम्ही केली। आम्ही ताटामध्ये माती कालवली, ताटाचा उल्लेख झाला या ठिकाणी, भरल्या ताटाचा उल्लेख झाला, परंतु माती केलीच, पण देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर देखील खुपसला, हे देखील या ठिकाणी मी सांगतो। निकालानंतर सभापती महोदय, आम्ही सगळे साक्षीदार आहोत, देवेंद्रजींनी 40-50 फोन केले, एकही फोन उचलला गेला नाही का? या देखील विचार करण्याची आवश्यकता आहे। आज आपण पाहतोय काय सुरू आहे, ज्यांना बघा सगळे हिशोब इथे चुकवावे लागतात। आणि 2017 साली हे सगळे साक्षीदार आहेत, मिलिंद नार्वेकर इथं बसलेले आहेत, मुंबईचं महापौर पद शिवसेनेला मिळालं त्यावेळेस त्याला एकनाथ शिंदे जबाबदार आणि साक्षीदार मिलिंद नार्वेकर होते। आणि देवेंद्र फडणवीसांनी झालेलं महापौर पद त्यांना मिळालेलं, त्यांना मी सांगितलं तुम्ही हे महापौर पद सोडा, शिवसेनेला द्या। देवेंद्रजींनी म्हणाले मला अर्धा तास विचार करायला द्या, आणि अर्धा तासात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महापौर पद शिवसेनेला देऊन टाकलं। ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मला सांगण्याची गरज का भासती आहे, त्याची परतफेड 2019 मध्ये कशी केली, तर काय केलं, दगाबाजी करून, दगा धोका आणि विश्वासघात हे करून याची परतफेड केली। अरे साधा फोन तरी उचलायचा असतो, फोन मी आता त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही, परंतु आम्ही प्रयत्न खूप केले, परंतु त्या ठिकाणी ठरवलेलं होतं। आणि म्हणून त्या ठिकाणी देवेंद्रजींनी नेहमी कृतज्ञता दाखवली, परंतु कृतज्ञपणा कोणी दाखवला हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे। आणि म्हणून काय बोलले, फोन बिन तर जाऊ द्या, देवेंद्रजींना म्हणाले एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, या टोकाची भाषा ज्यांनी वापरली, कट कारस्थान करून देवेंद्रजींना हात टाकण्याचा प्रयत्न केला, मला म्हणाले सापडला आता सोडणार नाही। आणि
म्हणून